क्रिकेटचं दर्शन सातत्य आणि ज्यांनी क्लास उंचावलेला आहे टेनिस क्रिकेटचा, म्हणून आज टेनिस क्रिकेटला खूप चांगल्या पद्धतीने ग्लॅमर आलेला आहे. खूप चांगले खेळाडू तयार होत आहेत ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय आणि तोच थरार आपल्याला या दोन संघामध्ये बघायला मिळतोय. आदरणीय पप्पूभाई ठाकूर सरांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचाकडे होते. वेलकम, त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय या ठिकाणी ग्रास लायन त्वरित आपण फील्ड अरेंज करून घ्या. आणि हेमंत आणि शिवम आपण या ठिकाणी आपलं प्राइज घेऊन जायचंय. अतिशय अप्रतिम अशी मॅच ठाकूर ब्रदर्स प्रेझेन्स वनगाव प्रीमियर लीग आपण बघताय 2023. अर्पित आणि ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पंकज मिश्र सरांना आम्ही बोलवतोय, प्लीज आपण यायचंय. आदरणीय पप्पूभाई ठाकूर साहेब आपल्याला बोलवत आहेत. आम्ही विनंती करतोय की आपण यायचं आहे त्वरित. वळवी आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर भागेश. अर्पित ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू. अतिशय अप्रतिम शॉट ऑफ द मार्क अर्पित बघायला मिळतोय. संघनायक आहे अर्पित आणि मोठी जिम्मेदारी. आमचे नैनेश मात्र आमचे गोल्डन मॅजिक फिंगर. नैनेश आपला हार्दिक स्वागत, वेलकम. गोलंदाजी मार्कवर भागेश. चेंडू क्रमांक दुसरा हाताळताना शिवम आणि हेमंत, प्लीज आपण या त्वरित. हेमंत इथे आहेत, शिवम आपण यायचंय आणि कमिटीचं टी शर्ट नक्कीच आपण परिधान करायचं. या लवकर शिवम. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 2. पुढचा चेंडू अप्रतिम असा चेंडू. स्लोअर वन, थोडसा पडल्यानंतर राईज झालाय आणि भागेश मात्र आपला क्लास गुणवत्ता दाखवताना डॉट बॉल. चांगली कामगिरी. पुढचा चेंडू इथे लोअर फुल टॉस आणि चेंडूला मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय. ड्राईव्ह लावून झेल घेण्याचा प्रयत्न जबरदस्त आहे. आपण सुंदर अद्भुत क्रिकेटचा नमुना मिड विकेट मध्ये बघायला मिळतोय. क्लास गुणवत्ता काय असते. ग्रास लायन खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपली पूर्ण ताकद झोकवण्याचा प्रयत्न करतायत. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. सुंदर शतरक्षण. धावसंख्या स्थिरावली गेली ती 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाचा एक आक्रमक गोलंदाज म्हणून नाव आहे मिस्टर भागेश आणि एका बाजूने कुंपाडा इंडियन संघाचा मिस्टर अर्पित. पुढचा चेंडू फेस करेल. धावा स्कोर कार्ड वरती 4. यावेळेला पुन्हा चेंडूला टायमिंग केलंय. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. वन्स बाउन्स ओव्हर द रूप. चौकार. कमॉन टीचे. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 8 धावा. अर्पित आता चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना दिसतोय. संघाचा एक तारणहार संघनायक म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. गरज आहे कुंपाडा इंडियन्सला अर्पितचं मैदानामध्ये राहणं आणि खेळणं. पुढचा चेंडू दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 8. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात. एंड ऑफ दी फ्रेश वर 8 रन ऑन अ स्कोर कार्ड. आजचा तिसरा दिवस आणि थोड्याच वेळामध्ये तिसऱ्या रजनीला प्रारंभ होईल. दिवस रात्र
ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीगचा आपण माथरार अनुभवतोय. भविष्य क्रीडा नगरीमध्ये आपण या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर मिस्टर विक्रांत हा एक दर्जेदार गोलंदाज आहे. विक्रांत समोर जाईल फलंदाज आपण बघतोय मिस्टर होम. ओहो वाडा शॉट बॉडमॅनचा सुंदर उपयोग. चेंडू एकसा कव्हरला. वन्स बाउन्स टू बाउन्स. या ठिकाणी ओम नावाचा ब्रँड हिट चौकार येताना गुड बॅटिंग यष्टीचे. थँक्यू. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 12. टायमिंग खूप चांगला आहे. विक्रांतच्या अगेन्स्ट बॅटचा फेस ओपन करतायत मिस्टर ओम. यावेळेला स्टेप आउट करून वाडा शॉट इन पिचच्या वरनं चेंडूला लॉंग ऑफला. एक अप्रतिम दर्जेदार चौकार. थँक्यू. ओम नावाचं वादळ चौकाराचा आतषबाजी करताना पहिला एक्स्ट्रा कव्हरला आणि दुसरा मिड ऑफ रिजनला बॅक टू बॅक 2 चौकार. विक्रांतच्या अगेन्स्ट मात्र आक्रमकता दर्शवताना मॅन इन गोल्डन फॉर्म नाव आहे मिस्टर ओम. धावा 16. चेंडू क्रमांक 3 घेऊन दाखल होत आहेत गोलंदाजी मार्गवर मिस्टर विक्रांत. एक संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. एक मोठी जिम्मेदारी आहे आणि तेवढीच मोठी जिम्मेदारी ओमकडे आहे आणि तोही चांगल्या पद्धतीने हँडल करतोय. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र मिस टाइम शॉट. यस नो. चेंडू मात्र वन्स बाउन्स फील्ड केला जाईल. तद्वर मिळत आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. इथे सुंदर फलंदाजी अर्पित आणि ओम यांच्यामध्ये बघायला मिळते. धावसंख्या 3 ने फ्लाय होताना पोहोचले तब्बल 19 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 19 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय दरम्यान 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल. पुढचा चेंडू. ओ यावेळेला हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. शॉर्ट मिड ऑफला धावसंख्या 1 ने आकार घेताना 20 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर क्रिकेट. दोन्ही युवा खेळाडू आहेत. सळसळ तर रक्त आहे. युवा रक्त आपण बघतायत आणि अर्पित आणि ओमला मिळालेली या ठिकाणी मोमेंटम आत्मविश्वास खऱ्या अर्थाने कोंपाडा इंडियन संघासाठी संजीवनीचं काम करेल. आणि ते पण विक्रांतच्या अगेन्स्ट काय धुव्वाधार विस्फोटक बॅटिंग करतायत दोन्ही युवा खेळाडू. याही वेळेला मात्र वेट केला आणि त्यानंतर बॅटचा पेस ओपन केलाय. चेंडू डायव्हर्ट झालाय गलीला. एकदा परिपूर्ण थोडासा इनपेच्या पुढे आहे चेंडू. तद्वर मिळत आहेत 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 22 वर स्थिरावली गेले. 22 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आजचे सर्व सामने मात्र एकदम मनामध्ये घर करणारे होत आहेत. हृदयाचे ठोके वाढतायत. कुतूहलाचं साम्राज्य मनामध्ये निर्माण होते कारण चेंडू आणि फळीमधला द्वंद्व लगातार एक उच्चता प्राप्त करताना मिस्टर विक्रांत. ओहो यावेळेला टायमिंग बेमिसाल आहे. फक्त गतीचा उपयोग केला आणि चेंडूला लॉंग ऑफच्या वरनं फेकून दिले. यावेळेला आईन हँडसम षटकार. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम ऑन द राईज. काय शॉट सिलेक्शन आहे. फलंदाज आपण बघतायत ओम. चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना 28 रन स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 संपलाय. 14च्या सरासरीने धावा बनतायत. या अगोदरची मॅच आपण बघितली तब्बल 96 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि इथे सुद्धा धावांचा पाऊस येतोय. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत ASR ब्लास्टर विपक्ष ठाकूर टायगर्स. नेक्स्ट बिग बॅटल. चेंडूला मात्र पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि इथे मात्र खेळाडू डगआउट मध्ये जाऊन बसलाय असं म्हणावं लागेल. यश डिझे. चांगल्या रिदममध्ये बॅटिंग
करत होते, मात्र शरीराच्या थोडंसं दूरवरून या ठिकाणी आपण बघू शकाल चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा उंची जास्त आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. चांगली बॅटिंग करताना आपण बघितलं होतं फलंदाज अर्पित. गुड बॅटिंग, चांगला स्टार्ट दिलाय. नैनेश आम्हाला सांगतायत की धावा स्कोर कार्ड वरती 28 आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र त्याला माघारी पाठवलंय. न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर टॉम हा एक विस्फोटक बॅटर म्हणून नामोल्लेख केला जातो या फलंदाजाचा. त्याचं नाव आहे मिस्टर टॉम. गोलंदाजी मार्कवर तयार होताना गोलंदाज मिस्टर भागेश. यावेळेला स्टिअर केले गेले. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. सुंदर टायमिंग, कलात्मक क्रिकेट चला म्हटलं जातं ते इथे बघायला मिळते. आणि चेंडू सरळ कार्पेटला जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार चौकार. टॉम मात्र सुंदररित्या पॉपिन क्रीजचा यूज करतात, चेंडूला रीड करताय. शेवटच्या क्षणी मात्र लेट कट ज्याला म्हटले जाते ती खेळ त्या ठिकाणी 4 धावा अर्जित करतायत. गुड बॅटिंग, 32 रन स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू या वेळेला मात्र आपण बघू शकाल ताकद लावण्याचा प्रयत्न. आणि प्रामुख्याने मी प्रत्येक फलंदाजाला एक प्रेमळ निवेदन करेन की आपले पंच खूप चांगले सक्षम आहेत. जो चेंडू वाईट असेल तर तुम्हाला नक्की वाईट मिळणारच आहे. त्यासाठी नक्कीच आपला वेळ आपण वाया घालू नका. फक्त क्रिकेटचा आनंद तुम्ही घेत राहा. तयार गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भागेश आपल्याला बघू शकतायत. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू या वेळेला मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने येतात एकदा परिपूर्ण सुंदर. टॉम मात्र जीवाच्या आकांक्षाने नॉन साईकिन कडे दाखल झाले आणि एक धाव परिपूर्ण करत धावसंख्या 1 ने पुढे गेले. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक अप्रतिम मॅच. एका बाजूने मात्र मिस्टर ओम जो खूप चांगल्या बहरामध्ये बॅटिंग करतोय. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण जर बघितला ओम यांचा 6 चेंडू आणि 20 धावा बनवून खेळत आहे. पुढचा चेंडू या वेळेला गुड बॉल. गतीला परिवर्तन केलं. चेंज ऑफ द पेस. गुड वेपन ऑफ द बॉलर ज्याला म्हटलं जातं. आणि तोच इकडे व्हेरिएशन बघायला मिळालंय. फलंदाजाच्या ताकदीला विभाजित करण्याचं काम जर कुठला चेंडू करत असेल तो चेंज ऑफ द पेस. आणि इथे मात्र ते भागेशने टाकण्याचा प्रयत्न केलाय. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू टॉम साठी. राईट मोर द विकेटचा मारा. आणि यावेळेला मात्र डबल माइंड खेळला गेलाय. टॉम मनामध्ये होतं सिंगल रन्स घेऊन या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करायची, परंतु चेंडू बॅटला ब्रश झाला आणि एस्टनच्या मागे कॉट बॅनच्या वीक रूपानं मात्र टॉम OUT आउट. एसटी से धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 34 आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 11.33 चा करंट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय. आणि याच पद्धतीने जर धावा बनवतायत तर 68 रन स्कोर कार्ड वरती येऊ शकतात. त्याचा प्रोजेक्टेड स्कोर आपल्या नजरेसमोर दिसू शकतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेतला बोलवलंय. अनिकेत सुशांत नॉसॅगिन कडे. ओम या वेळेला काय नजाकत भरा शॉट. पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन वर फोकस केलंय. प्रामुख्याने पॉपिन क्रीज डीप मध्ये जाताना जो यूज करतायत, चेंडूला रीड करतायत आणि पॉपिन क्रीजची गहराई ज्याला म्हटलं जातं त्याचा सुंदर वापर. आणि चेंडूला सरळ कट शॉट खेळला गेलाय. चेंडू सीमा पार चौकार. 38 स्कोर कार्ड वरती. अद्भुत बॅटिंग. अनिकेतचं स्वागत सुद्धा चौकाराने करतायत मिस्टर ओम. मॅन इन गोल्डन फॉर्म सध्या खूप चर्चेत आहे आणि चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. बघूया पुढचा चेंडू. इथे पुलटवा स्टेप आउट करून खेळला गेलाय. चेंडू बॅटला ब्रश करत शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. तद्वर एक धावा परिपूर्ण करताना 39 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. आउटफुल खूप वेगवान आहे आणि गॅपमध्ये ज्या वेळेला तुम्ही चेंडू खेळाल त्या वेळेला मात्र चौकार जातोच आहे. आणि इथे मात्र एक स्ट्रॅटेजी बघायला मिळाली, कारण प्रामुख्याने आजच्या ज्या मॅचेस आहेत त्या प्रामुख्याने जास्त धावसंख्या बघायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितल्या 55 धावा, त्याच्यानंतर तब्बल 95 धावा. आणि या तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एका चांगल्या धावसंख्ये
चा आकार देण्याचा प्रयत्न करताना कोंपाडा इंडियन संघ. 39 अनिकेत तयार या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. सामोरे जाईल तो सुशांत. थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम अनिकेतच्या आणि अनिकेत पुन्हा माघारी येतोय. नेहमी म्हटलं जाते गोलंदाज कधी चांगला गोलंदाज बनतो ज्या वेळेला तुमचा ग्रीप चांगला असेल, तुमचा फॉलो थ्रू चांगला असेल, बॅट्समनला रीड करण्याची कला तुमच्याकडे अवगत असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने रिलीज ऑफ द डिलिव्हरीसाठी बॅलन्स ठेवत असाल, त्या गोष्टी तुमच्याकडे असेल, तुम्ही चांगले गोलंदाज बनू शकतायत. यावेळेला मात्र चेंडू बॅटला ब्रश करत शॉर्ट थर्डमॅनला. आणि मात्र फलंदाज जर तुम्ही चांगले बनायचं असेल, तुमचा टाण चांगला असायला हवा, तुमचा सेटअप चांगला असायला हवा, तुमचे शोल्डर चांगले असायला हवे, तुमचं शॉट सिलेक्शन चांगलं असायला हवं आणि तुम्ही जो चेंडूला स्टॉप करतात हे 5 एस जेव्हा तुम्ही फॉलो करतात तेव्हा तुम्ही चांगले फलंदाज बनू शकतायत. दबाय स्कोर कार्डवरती 40. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आपण बघतायत दिवे लागलेले आहेत. शुभंकर होते कल्याणम आरोग्यम धनसंपदा. नक्कीच सुंदर ते दृश्य आपण बघतायत. दबाय स्कोर कार्डवरती 40. चांगला चेंडू अनिकेतने हाताळलाय. चौकार आला होता परंतु कम बॅकिंग करतोय हा गोलंदाज. समोर येतो अर्पित ओम. भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून ओम कडे बघितलं जात आहे. यावेळेला पूर्णतः फोर्स लावला होता. जर ओमची बॉडी जर तुम्ही बघितली, त्याचा बॉडीचा जो फोर्स आहे पूर्णतः चेंडूवरती एलिव्हेशन प्रॉपर होतं, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अरेंज केला गेला आणि त्यामुळे फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेताना 41 वर पोहोचले. 41वा न्यूमॅन आपण बघताय सुशांत. पुढच्या चेंडूला फेस करेल. यावेळेला मात्र डिफेन्स थोडेसे स्टेप आउट झाले होते, परंतु चेंडू ज्या वेळेला ब्लॉक मध्ये आला त्यावेळेला सावरण्याचा प्रयत्न केला सुशांतनं. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 42 वर पोहोचले. 42 आणि षटक क्रमांक इथे 4थं संपलंय आणि 42 धावा. ऐकूया आपण डिझेल आणि येऊया मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच ASR ब्लास्टर विपक्ष ठाकूर टायगर्स. बोथ टीम कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं याची नोंद घ्या. ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश पटेल. समोर जाईल तो सुशांत. 42 धावा झालेले आहेत 10.50च्या सरासरीने. 5व्या षटकातील पहिला चेंडू. अतिशय सुरेख. याही वेळेला मात्र चेंडू बॅटला ब्रश करतोय आणि शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. 43 धावा अनिकेतच्या माध्यमातून बघायला मिळते. वानगाव प्रीमियर लीग आपण बघतायत. सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं आणि या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू प्रत्येक जण मात्र आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. 43वा स्कोर कार्डवर मिस्टर जयेश. तयार होताना गोलंदाजी मार्कवर सामोरं जाईल तो मिस्टर ओम. या षटकातील दुसरा चेंडू जयेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. 38 सर्कलच्या मधनं रनअपला त्यांचा बघायला मिळतोय. इथे मात्र थोडासा बॅटचा पेस जास्त ओपन केला. बॉल इन द एअर आणि ओमला मिळते लाईव्ह जीवनदान. थोडीशी चुकी झाले इथे मात्र विक्रांतकडनं आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन पोहोचले ती 44. 44 धावा स्कोर कार्ड वरती. मिस्टर जयेश. समोर देतो तो सुशांत. यावेळेला टायमिंग खूप चांगला आहे. गॅप सुद्धा शोधला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल. इथे सुशांतच्या बॅट मधनं एक अनमोल चौकार. कमॉन डीजे.
थँक्यू. आपण जर लॉंग स्टॉप रिझन मध्ये जर आपली नजर फिरवली, जे फ्लॅग लावलेले आहेत ते थोडेसे थांबलेले आहेत, परंतु जर आपण पश्चिम दिशेला झाडाच्या वरती फ्लॅग बघितले तर फ्लॅग मात्र थोडेसे लहरताना बघायला मिळतात. म्हणजेच नक्कीच ऑन साईडला राईट हँड बॅट्समनसाठी एक एअर फॅक्टर जे आहे ते अनुकूल आहे. पुढचा चेंडू तबा येतं स्कोर कार्डवरती 48. पुढचा चेंडू आणि त्या रिझन मध्ये चाला इथे दर्जेदार, बहारदार, असरदार षटकार एसटीचे. आज मात्र प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पडतोय. आता मात्र बघितलं तर 54 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत आणि अजूनही या इनिंग मधील 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च करताना मिस्टर जयेश. सुशांत नावाचं वादळ थोडंसं आक्रमकता धारण करताना. बघूया पुढचा चेंडू सुशांत साठी. यावेळेला सुंदर ऑफ ड्राईव्ह आहे. चेंडू लॉंग ऑफला विक्रांत चेंडूला फील्ड करेल. तद्वारे एक धाव परिपूर्ण केली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचले 55. 55 धावा स्कोर कार्डवरती. अजून या षटकातील अंतिम चेंडू येणे शेष आहे. एका बाजूने ओमने प्रभावित केले आणि दुसऱ्या बाजूने सुशांतची सुंदर साथ मिळते. दोन्ही इन आता मात्र धावा येत आहेत. एक जमेची बाजू आहे गुंपाडा इंडियन संघासाठी. अंतिम चेंडू. ओ यावेळेला संधी हुकले ओमकडनं आणि गोलंदाज सांगतात की नक्कीच चांगला चेंडू आहे. षटक संपले. 55 धावा स्कोर कार्ड वरती. ऐकूया डिझेल आणि येऊया शेवटच्या षटकाकडे. थँक्यू. पुनश्च ऑफिशियल कॉल आहे आमचा ASR ब्लास्टर विपक्ष ठाकूर टायगर्स. एक षटक आहे त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. जसं मॅच संपेल, इनिंग संपेल तसं आपण त्वरित टॉस साठी या, जेणेकरून मुलाखत चांगली घेता येईल आणि वेळ आपल्याकडे असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. दरम्यान सुशांत आणि इथे स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटच्या वरनं सुशांतच्या बॅटमधनं षटकार आला होता. त्या षटकाराची दखल या ठिकाणी करण भाई ठाकूर सरांनी घेतलंय आणि तब्बल 500 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्की त्यांच्यासाठी दिलं गेले. वेल बॅटिंग सुशांत आणि आपल्या खेळाची अप्रतिम तारीफ या ठिकाणी करताना आदरणीय करणजी ठाकूर साहेब. दवाई स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल अब तक 56 तयार. या वेळेला ओम सलामीला आलाय परंतु काय बिनधास्त बॅटिंग करताना दिसतोय. पुनश अँगलने खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. मेरिट प्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल आणि ज्या वेळेला तुम्ही चेंडूची दिशा ओळखाल तेव्हा तुमचं शॉट सिलेक्शन आहे तेवढंच उत्तम राहणार आहे. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आपण बघतायत. अनिकेत पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना यावेळेला स्टेप आउट करून डान्सिंग ग्राउंड विकेट आली आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू एक्झिक्यूट केला गेला. तिथे थोडीशी घाई आणि अति घाई संकटामध्ये नाही. एक धाव एक्स्ट्रा दिले. तिथे धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले 58 धावा स्कोर कार्ड वरती. या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे आणि या 3 चेंडूमध्ये बघूया ओम नावाचं वादळ किती धावा खोऱ्याने ओढतंय कोंपाडा इंडियन संघासाठी. अनिकेत तयार गोलंदाजी मार्गवर. याही वेळेला मात्र चेंडूला पूर्ण ऑन द राईट संकेत देत आहेत. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या एकूण 60 वर पोहोचले. थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर झाले. त्यानंतर मात्र चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु पंच दर्शवताना तुम्हाला पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. 59 ऑन अ स्कोर कार्ड. मिस्टर अनिकेत. यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करत पाठवून दिले तिथे ओम नावाचा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे.
थँक्यू थँक्यू डीजे. दरम्यान अप्रतिम षटकार ओमच्या बॅटमधनं आणि ओम साठी सुद्धा करणभाई सरांच्या माध्यमातून करण सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. तर धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 67. ओमच्या सुंदर खेळीला 7. करणभाई ठाकूर सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच ओम साठी सुद्धा आले. थँक्यू करणभाई ठाकूर साहेब. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस. चेंडूला मात्र खेळायचा होता ऑफ साइडला. लॉंग ऑफ रिझनला चेंडू जातोय सिली पॉइंटला. धावसंख्या मात्र एकने आकार घेताना स्थिरावली गेले. 68 and 69 to win. चला बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस इमिजिएटली. ASR ब्लास्टर अँड ठाकूर टायगर्स. 18 चेंडू मध्ये 39 धावांची मॅरेथॉन इनिंग ज्यांनी साकारलंय नाव आहे मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर ओम. चला मी ठाकूर टायगर संघाच्या संघटनांना विनंती करतोय ASR ब्लास्टर बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. चला टॉस साठी यायचंय दोन्ही संघाच्या संघटनांना मी विनंती करतोय त्वरित आपण या. नक्कीच वानगाव पोलीस स्टेशनचे टीम खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही शब्दफुल आणि हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे यायचं आहे. तिथे सन्माननीय पंकजी दीक्षित सरांसोबत आपण एक मीटिंग करायची आहे. विनंती असेल. एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळणार आहेत. वानगाव पोलीस स्टेशन व विपक्ष वानगाव युवा ग्रुप एक एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. 5 षटकांची ती असेल याची आपण नोंद घ्या. दरम्यान चला आम्ही विनंती करतोय ठाकूर टायगर्स या पण टॉस साठी ASR ब्लास्टर आम्ही विनंती करतोय. नक्कीच आपण यूट्यूबच्या माध्यमातून पॉइंट टेबलचे जी आपल्या प्रत्येकाला एक उत्सुकता लागले की वानगाव प्रीमियर लीग मध्ये कुठला संघ कुठल्या क्रमांकावरती आहेत. त्यासाठी मात्र आपण ते डिस्प्ले केलेलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकतायत. दरम्यान आपण बघू शकाल वानगाव युवा ग्रुप मध्ये अभिषेक असेल, रोहन असेल, सँडी असेल, सत्यम असेल, शिवम, आनंद, सुभाष, विकी, विशाल ठाकूर, ओम ठाकूर, बाबू गायकवाड, कैवल्य पाटील आणि प्रणव यांना मी विनंती करतोय आपण सत्यम ठाकूर सरांसोबत मीटिंग करायची आहे. त्यानंतर पराग यांना मी विनंती करतोय वानगाव युवा ग्रुप आपण या एक्झिबिशन मॅच आपल्याला खेळायची आहे. त्यासाठी नक्कीच गेम प्लॅनिंग आपल्याला हवं आहे. सत्यम ठाकूर सरांसोबत आपण त्वरित मीटिंग करायची आहे. चला मी विनंती करतोय बोथ टीम कॅप्टन इमिजिएटली या टॉस साठी वेळ जातोय. दिलाऊंगा कि हार क्या होती है. देखे जरा किसमें कितना है दम, जमके रखना कदम. आम्ही डीजे मास्टरला विनंती करतोय आणखीन एक माईक आपल्याकडे द्यायचा कॉर्डलेस असेल तर त्वरित, कारण नक्कीच आपण एक्झिबिशन मॅच बघणार आहोत. वानगाव पोलीस स्टेशन चे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतील आणि त्यानंतर वानगाव युवा यांच्यामधलं एक सुंदर द्वंद्व आपल्याला एक्झिबिशन मॅचच्या माध्यमातून बघायला मिळेल. नेक्स्ट मॅच त्वरित टॉस साठी येताना आपण बघू शकाल या ठिकाणी ठाकूर टायगर्स विपक्ष ASR ब्लास्टर. नेक्स्ट बिग बॅटल, एक जबरदस्त द्वंद्व आणि इथे टार्गेट नैनेश आम्हाला सांगतायत 69 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आणि सुशांत ठाकूर आणि मिस्टर ओम साठी करंजी ठाकूर सरांच्या माध्यमातून 500 रुपये प्रत्येकी या ठिकाणी नक्कीच त्यांनी डिक्लेअर केले.
दरम्यान सन्माननीय आदरणीय आनंदभाई ठाकूर सरांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होते. वेलकम सरजी, आपलं शब्दफुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद घ्यायचा आहे. ठाकूर टायगर संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही ASR ब्लास्टर त्वरित आपण टॉस साठी विनंती असेल. ASR ब्लास्टर पुढचा चेंडू यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सरळ स्लिप पॉइंट रिझनला. एक धाव इथे अर्जित केली गेली आहे. एकूण 70 धावांचं टार्गेट, 69 टू विन असं टार्गेट आहे. ASR ब्लास्टर त्वरित आपण टॉस साठी प्लीज. ASR ब्लास्टर त्वरित यायचं टॉस साठी. नेक्स्ट मॅच आणि इथे मात्र वाईट बॉलचा कॉल. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेले. 2 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. 69 धावांचं टार्गेट. ASR ब्लास्टर संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. गतीला परिवर्तन केलंय, थोडस चेंज ऑफ द पेस आणि इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. मिस्टर अर्पित सुंदर गोलंदाजी, प्रथम फलंदाजी जी 7 ओमला सुंदर दिली आणि त्यानंतर मात्र आता गोलंदाजीमध्ये आपली झाकिया दाखवताना गुड बॉलिंग. पुढचा चेंडू ऑन साइडला इथे चेंडू मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. दरम्यान धावसंख्या 1 ने आकार घेताना 3 वर स्थिरावली गेली. अर्पित तयार. याही वेळेला चेंज ऑफ द पेस, गतीला परिवर्तन करत पूर्णतः बोटे चेंडूवरती फिरवली होती, फिंगर रोल केले होते. तद्वर 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूने विकी विक्रांत आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने आहेत ते अनिकेत. तवैत स्कोर कार्ड वरती 5. 69 धावांचं टार्गेट सेट आहे. फ्लड स्लाइड आपण बघताय तर पूर्णतः ऑन झालेले आहेत. सुंदर असं परिदृश्य आपण निहाळतोय. ठाकूर ब्रदर्स प्रेझेन्स वानगाव प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान असा सोहळा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताना एक अतिशय सुंदर नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्त वेधक असं नियोजन. ते बॅकवर्डला जाऊन चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेला. एक धाव परिपूर्ण. तिथे बॉलला जगलिंग करतायत. तद्वर मिळते एक धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 6 वर स्थिरावली गेली. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. हॅलो 6 धावा स्कोर कार्ड वरती. हॅलो हॅलो चला गेम थोडासा आपण स्पीडअप करा प्लीज. हॅलो हॅलो ASR संघाचे कॅप्टन टचसाठी यायचं आहे. ASR ठाकूर टायगर्स बनाम ASR ह्या दोन्ही संघांना विनंती आहे संघाचे संघनायक मात्र टॉस बॉक्स मध्ये पाठवणं आहे. अवेला ऑन साइडला चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र सरळ मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकदा वर्चित केली गेली. थोडंसं एलिव्हेशन बनवण्याचा प्रयत्न होता. थोडासा मिडल स्टंपवरती चेंडू होता आणि सरळ ऑन साइडला मिड विकेटला तो कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेलाय. जमिनी लगच शॉट ज्याला म्हटलं जाते. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल 7. अजूनही 62 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर नीरज. यावेळेला खांद्याचा उपयोग नीरजच्या माध्यमातून बघायला मिळतोय. असं वाटलं होतं यावेळेला संधी असेल अनिकेत समोर, परंतु चेंडू ज्या पद्धतीने राईज झाला आणि चेंडू हा गुड लेंथ वरती फुल राईज झालाय प्रामुख्याने, त्याच्यामुळे अनिकेतचा जो इरादा होता तो या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडू मध्ये परिवर्तन. पुढचा चेंडू
इथे बॅटला ब्रश करत चेंडू सुंदर शतरक्षण, अप्रतिम शतरक्षण बघायला मिळते यष्टांच्या मागे. धावसंख्या 8 आदित्य यांच्याकडनं. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. ASR ब्लास्टर टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू हो याही वेळेला मात्र चेंडूला ऑन साइडला खेळलाय. चांगलं शतरक्षण, खराब थ्रो. फिल्डिंग चांगली होती परंतु एक्युरेट थ्रो ज्याला म्हटलं जातं तो इथे नाही झालाय आणि विक्रांत सारख्या फलंदाजाला एक लाईफ दिली गेली. 9 रन स्कोर कार्ड वरती. चला ये सर ब्लास्टर संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही लाडक्या सरांना विनंती करतोय पण दरम्यान तयार पुनश नीरज. हो यावेळेला ऑन साइडला चेंडूला वन्स बाउन्स स्पीड करतील लॉंग ऑनला. एकदा वर्जित केले गेले तिथे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 11. नीरज तर मी विनंती करेन सन्माननीय केंजल साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्यासोबत ते टॉच करायचं आहे, नाणेफेक करायची आहे. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने टीम आहे ठाकूर टायगर्स तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय टीम खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी कारण दोन्ही संघांचा त्याच ठाकूर टायगर्स जिंकलाय. काय डिसिजन असेल कारण खूप महत्वाची मॅच आहे तुमच्यासाठी कारण ह्या स्पर्धेत मात्र टिकून राहायचं असेल तर मात्र नक्कीच सामना जिंकावा लागेल. आणि प्रथम आपण काय स्वीकारणार? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागचं कारण सांगाल का? आम्हाला असं वाटतं की टार्गेट ह्या लोकांनी सेट केलं तर आम्हाला चेस करता येईल आणि आमची गोलंदाजी चांगली चाललेली आहे तर आम्ही यांना कमीत कमी 50च्या खाली प्रयत्न करू थांबवायचं. नक्कीच म्हणजे कुठेतरी तुम्हाला चेसिंगसाठी सोपं होईल. गुड लक. हार्दिक तुम्हाला मॅचसाठी विशेष. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. म्हणजे तुम्हाला की चेसिंग आवडली असते या साडलक. आता मात्र तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. तुम्हाला ही मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. मॅच देखील स्टार्ट आहे. मी विनंती करेन ओव्हर टू यू अजित पाटील सर. थँक्यू. उडी आपण गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दाखल आणि इथे मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर. यस नो टेकन. इथे मात्र बेहतरीन कॅच आणि विकेटचं पतन होताना विकेट गिरता हुआ, म्युझिक बजता हुआ. कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात.
थँक्यू. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 21 चेंडूमध्ये 55 धावा बनवायचे आहेत. आणि भागेश आणि विक्रांतकडे तो दमखम आहे. या दोन फलंदाजाकडे ताकद आहे, परंतु ओपोनेंट टीमचे गोलंदाज सुद्धा कमी नाही आहेत. त्यांची गोलंदाजी धारदार बघायला मिळते. प्रामुख्याने गोलंदाज आपण बघतायत मिस्टर आकाश गोलंदाजी मार्कवर. इथे आल्या आल्या मात्र आपला इरादा स्पष्ट करताना मिस्टर भागेश चेंडूला खेळतोय सरळ पॉइंट मधनं सीमा पार चौकार. संख्या पोहोचले ती 18 आकाश च्या चेंडूला खूप चांगलं रीड केलं आणि त्यानंतर आपण बघतायत रिव्हर्स खेळ त्या ठिकाणी भागेश आपला इम्पॅक्ट आपला इरादा या ठिकाणी दाखवताना चौकार खेचलाय. पुढचा चेंडू पुणे आयटम ओव्हर द विकेट. हो यावेळेला मात्र थोडस वेट केलं आणि त्यानंतर बॅटचा पेस ओपन करत चेंडू सरळ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधनं सीमा पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. भागेश आल्यानंतर मात्र इथे मैदानाच्या चौफेर टोलीबाजी करत आहेत. पहिला पॉइंट मधनं चौकार, दुसरा ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या बाजूने चौकार आलाय आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा करत आपला इरादा स्पष्ट करताना भागेश धावसंख्या 22 वर पोहोचले. 19 चेंडू आणि 47 ची गरज. पुढचा चेंडू आणि इथे सरळ लॉंग ऑफला हातामध्ये चेंडू विसावताना आपण बघू शकाल ऋषीच्या हातामध्ये. आणि भागेश मात्र 3 चेंडू मध्ये 8 धावा परत बनवत बॅक टू पविलियन. एसटीचे DJ Mihir 22 थँक्यू टीचे 22 धावा झालेले आहेत. आम्ही विनंती करतोय पुनश्च बाईक मालकांना आपण बाईक मुख्य रहदारी रस्ता आहे जो आमच्या मुख्य मंचाकडे जातोय तिथे तुम्ही आपण बाईक पार्क करतायत. आम्ही 3 दिवस झाले लागोपाठ अनाउन्समेंट करतोय. प्लीज प्रत्येकाने या ठिकाणी समजून राहायचं आहे की आपल्याकडे पार्किंग झोन आहे तिथे आपल्या गाड्या पार्क करा. वारंवार आपल्याला अनाउन्समेंट करायला लागते. आमचं पूर्ण लक्ष तुमच्या बाईककडे जाते याची नोंद घ्या आपण. आणि त्या बाईकच्या मेन रस्त्यामध्ये थांबवलेले आहेत थोड्याशा बाजूला करा आपण. आणि धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 22 म्हणजे इथून 47 धावांची 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. जेणेकरून आमच्या सर्व क्रीडाप्रेमींना आमच्या मान्यवरांना मॅच कुठल्या दिशेने जाते समजेल. इथे मात्र आपण बघू शकाल चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. 18 चेंडू दरम्यान आम्ही वानगाव पोलीस स्टेशन चे सर्व खेळाडू त्यांची टीम जी आहे एक्झिबिशन मॅच आपण खेळवणार आहोत. आम्ही विनंती करतोय की आपण यायचं आहे त्वरित आणि जेणेकरून आपण एक्झिबिशन मॅच खेळवणार आहोत. तर विनंती करतोय आपण मुख्य मंचाकडे किंवा कॉमेंट्री स्टुडिओकडे त्वरित यायचंय. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. बॉल इन द एअर. फटका फसलाय आणि चेंडू सुद्धा हातामधून निसटलाय. ओम सारख्या फलंदाज क्षेत्ररक्षकाकडनं ह्या चुका नक्कीच कोंपाडा इंडियन संघाचं टेन्शन वाढवतील. धावसंख्या 2 ने 24 वर पोहोचले आणि 16 चेंडू आणि आता 45 धावांची गरज आहे. सोळा चेंडू आणि 45 धावांची गरज. आणि चेंडू जातोय सरळ षटकार. एसटीचे सहाने फ्लाय झाले 30 म्हणजे इथून तुम्हाला एकूण 40 धावा बनवायच्या येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 15 बॉल रिमेनिंग अँड 39 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. 39 धावा अजूनही बनवायच्यात. पुढचा चेंडू
ओ इथे मात्र संधी होती, थोडेसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागले आणि चेंडू थोडासा जागेमध्ये राहत निर्धाव चेंडूमध्ये या चेंडूची समाप्ती झाली. आता 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम, रणधुमाली खऱ्या अर्थाने तमाम क्रीडाप्रेमींच्या मनामध्ये घर करतोय हा मॅच. पुढचा चेंडू इथे उडवलंय, चेंडूला गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ वेगानं सीमा रेखाच्या बाहेर. हाला एक खऱ्या अर्थाने दर्जेदार चौकार यश दिसतंय. चौथी धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू आहेत ते 13 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 35. कुछ भी हो सकता है, क्रिकेट आहे. बघूया, चांगली बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकला आहेत ते विक्रांत. सुंदर बॅटिंग करताना विक्रांत. ओ यावेळेला सन्मानजनक केलं तर स्ट्राईक मात्र आपल्या जवळ ठेवण्याचा इरादा पक्का करताना. आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायच्या त्या तब्बल 34. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 35. 12 बॉल रिमेनिंग अँड 34 रन रिक्वायर्ड टू विन. आता मात्र 17च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहेत आणि बघूया या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गणित मात्र सोडवलं जाईल का. बघूया, आमचे डीजे मास्टर सुद्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय करताना ही टुर्नामेंट. नेहमी म्हटलं जात आहे की आयुष्य काही क्षणाचं असतं, आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कुणी कुणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. येणाऱ्यांना जपायचं, जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित असंच सोडवायचं असतं. ते गणित सोडवलं जाईल का हे मात्र बघावं लागेल. 12 चेंडू आणि 34ची गरज आहे. गोलंदाजीला बोलवले ते गोलंदाज आकाशला. विक्रांत 20 धावांवरती खेळतोय. ओ आकाशचं स्वागत हवाई फायरने केलंय, चेंडूला आकाशामध्ये पाठवत आपला इरादा या ठिकाणी स्पष्ट करताना. क्योंकि कहते ना कि नाम में क्या रखा है, जिसका नाम आकाश है वो भी आज वानगांव में मैच खेल रहा है. कम ऑन डी से. धावसंख्या 6ने फ्लाय झाल्याने पोहोचले 41. म्हणजे आता धावा बनवायच्या ते 28 आणि येणारे चेंडू आहेत ते 11. 11 चेंडू 28 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आता प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढतील इज नो डाऊट. बघूया आकाश कम बॅकिंग करेल का. समोर येतो विक्रांत आणि इथे मात्र चेंडूला पुनश्च लेग गलीला खेळला गेलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाताना जाऊन पोहोचले ती 42. आता येणारे चेंडू 10 आणि धावा बनवायच्या त्या 27. 10 चेंडू 27 धावा. क्षणोक्षणाला जशी जशी मॅच पुढे जाते तसे तसे अनेक प्रश्न मनामध्ये घर करतायत. 27 धावांची गरज. पुढचा चेंडू. ओ यावेळेला पुनश्च हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट लॉंग लेगच्या रिझन मधून सीमारेषेच्या जवळ. तद्वर मात्र तिसऱ्या धावेचा अटेम परिपूर्ण होताना धावसंख्या 3ने आकार घेताना आता मात्र पोहोचले ती 45. म्हणजे 24 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 24ची गरज. 300च्या साईक रन रेटने इथे धावा बनवाव्या लागतील. जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका. कोणीतरी येईल तारावया, वाट कुणाची पाहू नका. जग जिंकायचे आहे, हार कधी मानू नका. आणि यश हे तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. येणारे चेंडू 8 आणि धावा बनवायच्या त्या 24. व्हॉट अ मॅच. सुंदर द्वंद्व. पुढचा चेंडू आणि इथे वेगवान भन्नाट वेग, परंतु वाईट बॉलचा कॉल. आता 8 चेंडू आणि 23 धावा. प्रत्येक क्षणोक्षणाला मॅचची उत्कंठा वाढते. वाईट नक्कीच 3 4
इथे मात्र ऑन साईडला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. चांगलं फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेताना पुढे जाईल. 47 22 धावांची गरज आहे. बघूया 22 रन्स अजूनही हवेत. 47 धावा स्कोर कार्ड वरती. इथून मात्र बघूया ओ यावेळेला वेट केला आणि चेंडू सरळ लॉंग ऑनच्या वरनं फेकून देताना या मॅच मध्ये कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न ग्रास लाईनच्या माध्यमातून. धावसंख्येत जाऊन आता पोहोचले तब्बल 53 रन स्कोर कार्ड वरती यशटीचे. आता येणारे चेंडू आहेत ते 6 आणि धावा बनवायच्या त्या 16. एक बॉल बाकी आहे रे. थांबायचंय. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघणार आहोत 7. तर नक्कीच 16 धावांची गरज नाही. अजूनही आपण बघू शकाल 16 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 16 धावांची अजूनही गरज. त्यानंतर आपण एक्झिबिशन मॅच सुद्धा एक बघणार आहोत. 7 चेंडू आणि 16ची गरज. थोडीशी इंजरी जाणवते आकाशला. आपण बघू शकाल 7 चेंडू 16 धावा. मॅच दुहेरी वळणावरती. मॅच खऱ्या अर्थाने हृदयाचे ठोके इथे वाढताना आपण बघणार आहोत. 7 चेंडू 16 धावा आणि दिल के मरीज इस मैच से थोड़े से दूर रहे क्योंकि कुछ भी हो सकता है. इतना बेहतरीन मैच है ये. एक लाजवाब मैच. वानगांव प्रीमियर लीग का ये अनोखा अंदाज है कि एक हर एक मैच आपके दिल में जगह बनाएगी. जैसे हम अक्सर कहते हैं ना कि दिल जीतने का मकसद रखो दोस्तों. दुनिया जीत के तो सिकंदर भी खाली हाथ गया था. यहाँ पे दिल जीतने वाली इनिंग, दिल जीतने वाली मैच, दिल जीतने वाली प्रीमियर लीग. ठाकुर ब्रदर्स प्रेजेंस वानगांव प्रीमियर लीग का ये अनोखा अंदाज, अनोखी पेशकश. हम वानगांव की इस पावन धरा पर, वानगांव की इस सरजमी के ऊपर, वानगांव के इस आभा मंडल के ऊपर एक बेहतरीन वानगांव के इस हृदय प्रदेश पर लाजवाब मैच चलता हुआ. 7 गेंदे और 16 की दरकार शेष है. हर कहते हैं कि दिल में जब सवाल उठने शुरू होना आपके कि मैच कौन जीतेगा, तो दोस्तों वहां पर क्रिकेट जीत रहा है और ये क्रिकेट जीतता हुआ नजर आ रहा है. कि जीत किसी की भी हो, चाहे ग्रास लाइन हो या फिर कोमपाड़ा इंडियंस, लेकिन जीतेगा आखिरकार क्रिकेट ही. एक अद्भुत मैच. 7 में 16 की दरकार है. एक अप्रतिम मैच. 7 अब बुलाया है आखिरी गेंद के लिए टॉम. 7 चेंडू 16ची गरज. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 16 धावा. काय होईल या मॅच मध्ये, नक्कीच कोण जिंकेल. थोडीशी घाई करा, थोडस स्पीडअप करा. आपण थोडस डिले चालतोय, थोडस लेट चालतोय याची आपण नोंद घ्या. 7 चेंडू 16ची गरज. सुंदर मॅच. चर्चा भरपूर रंगणार. अग्निमुले प्रगती घडे हे अन्नही त्याने शिजे. चटका बसता केव्हा तरी त्यालाही तयारी पाहिजे. पुष्पे फलेनी सावली, वृक्षा तली गावली, काटा अभावित बोचता त्यालाही तयारी पाहिजे. चुकी आपली न अपनासती, दिसतात दुसऱ्या परी, चर्चा त्याचीच व्हायची त्यालाही तयारी पाहिजे. प्रत्येक गोष्टीची तयारी तुम्हाला इथे करावी लागेल. बघूया 7 चेंडू आणि 16ची गरज. ओ टॉम यांचा चांगला चेंडू आणि इथे काय घडलंय, चुकी झालंय. विकेट सुद्धा येतोय. आता येणारे चेंडू 6 आणि धावा बनवायचे ते 16. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. मॅच मध्ये प्रेशर वाढते. ऐकूया आपण एक रिफ्रेश सॉन्ग आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी मन राग्यावा घ्यानी जोडी आणि देवाले तितडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी दरम्यान आपण बघतायत दरम्यान अतिशय सुंदर आणि धावा इथे येत आहेत. दोन धावा येताना आपण बघू शकाल. धावसंख्या 2 ने आकार घेताना स्थिरावली गेले 5 55 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेला मिस टाइम शॉट आहे परंतु चेंडू नो मॅन लँडला पडेल आणि तिथे मात्र एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा टीम वेगानं धावतोय. 2 धावा परिपूर्ण. चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल झालाय. तद्वर मिळत आहेत 2 धावा. येणारे चेंडू 4 आणि त्यात धावा बनवायचे आहेत ते 12. धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचले. चार चेंडू. आदरणीय रमेश ठाकूर सरांनी मात्र एटीएम ओपन केले. सर 2 षटकार खेचत आहेत तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. 2000 ₹2000 कॅश प्राइज. रमेश ठाकूर सरांच्या माध्यमातून आपण बघू शकाल. पुढचा चेंडू. 4 चेंडू 12ची गरज. ओ यावेळेला भन्नाट वेग. चेंडू लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि इथे काय घडलंय. चेंडू मात्र जिंकेल का. चेंडू सीमा पार चौकार येताना दरम्यान आपण बघतायत आपल्या मुख्य अतिथींचं शुभ आगमन आमच्या VIP डायस कडे होताना एडिशनल SP साहेब आदरणीय झा साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचाकडे होते. वेलकम सरजी. आपलं भव्य क्रीडा नगरीमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तप्रिय एडिशनल AC साहेब आदरणीय झा साहेबांचं शुभ आगमन होताना वेलकम वेलकम वेलकम. ASP सरांचं शुभ आगमन होतंय. झा साहेबांचं शुभ आगमन होताना वेलकम सरजी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आदरणीय झा सरांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. एक इंटरेस्टिंग मॅच सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे.
दरम्यान आपण बघू शकाल 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने या मॅचची रंगत वाढले कारण आदरणीय झा साहेबांचं शुभागमन सुद्धा झालंय. इथे चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्लिअर करताना आता येणारे चेंडू आहेत ते 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. अतिशय सुरेख. आदरणीय रमेश ठाकूर सरांच्या माध्यमातून मॅच जर जिंकतायत तर नक्कीच 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय मॅच आहे. 2 चेंडू 2 धावा. हृदयाचे ठोके, कुतूहलाचं साम्राज्य आणि टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हा सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवतायत. बघूया हा चेंडू जर डॉट आला तर खऱ्या अर्थाने आणखी रंगत वाढेल आणि इथून जर धावा आल्या तर मॅच संपेल. आणि इथून मात्र चेंडू बघू शकाल मिड ऑफला जातोय. ट्रॅव्हल एकदा परिपूर्ण केलंय. बघूया दुसऱ्या धाब्याचा अटेम असेल का. आणि इथे आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. नक्कीच जर मॅच स्कोर जर समान स्थितीमध्ये जर मॅच संपली, टाय जर झाली तर सुपर ओव्हर असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. जर मॅचला जिंकायचं असेल तर इथे 1 धाव मात्र तुम्हाला काढावीच लागेल. नक्कीच सुंदरशी मॅच आपण बघतायत. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. डॉट बॉल आला सुपर ओव्हर आणि 1 धाव आली तर नक्कीच या ठिकाणी ग्रास लाईन संघ विजयश्री संपादन करतील. आणि एक तगडा संघर्ष आहे. हा विजय मात्र प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहील कारण कठीण काळामध्ये मार्गक्रमण करत विक्रांतने जी बॅटिंग केले ती नक्कीच आपल्या जीवनातील एक अद्भुत बॅटिंग आहे. एक सुंदर त्यांचा कॅमिओ बघायला मिळते. वादळी खेळी ज्याला आपण म्हणतो ती साकारताना मिस्टर विक्रांत. परंतु शेवटच्या क्षणी जर निर्धाव चेंडू आला तर मात्र नक्कीच सुपर ओव्हरकडे मॅच जाईल. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. अतिशय अप्रतिम मॅच. प्रत्येक जण मात्र मॅच चा आनंद घेत आहेत. अंतिम चेंडू. गोलंदाज तयार. ओम. बघूया इथून मात्र जे प्रेशर आहे मध्ये ते भरपूर असतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हँडल करावं लागतं. कठीण वेळ आहे खऱ्या अर्थाने गोलंदाजासाठी कारण एका चेंडूवरती चौकार षटकार आपण सहज खेळतो. कधी कधी 1 धाव खूप डेंजर झोनकडे आपल्याला घेऊन जात असते. ओम तयार. इथून मात्र विक्रांतने जे काम केलेलं आहे त्यासाठी हा शेवटचा चेंडू महत्वाचा. ओ माय गॉड. आणि इथे काय घडलंय. डॉट बॉल होता मात्र चांगला कॅरी करता आला नाही आणि एक चांगला नेगेटिव्ह वाजू नका. आपण बघतायत आदरणीय झा साहेबांचं आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. यथोचित शुभ सन्मान मायेचं पुष्प देऊन केलं जाईल. नक्कीच सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आदरणीय झा साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आदरणीय ब्रिजेशभाई ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आणि आनंदभाई सरांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल. माझे आमदार या ठिकाणी मात्र